नमस्कार। आज रामटेकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सलाम किसान नावाच्या एका ड्रोन सेंटरचं मी उद्घाटन केलेलं आहे। माझं स्वप्न आहे की शेतकऱ्यांना औषध फवारण्यासाठी जी लेबर आहे ती उपलब्ध होत नाही आणि वेळेवर औषध फवारणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना 4-4 फवारणी करावी लागते आणि शेतकऱ्यांवर औषध फवारणीचं आणि मनुष्यबळाचा खूप मोठा खर्च निर्माण होतो आणि हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रामटेक विधानसभा क्षेत्रात ड्रोन क्रांती करण्याचा संकल्प मी केला आणि पहिल्यांदा आता 50 ड्रोन हे 90% सबसिडीवर आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। परंतु आज मी पाहिलेलं अनेक ठिकाणी की जेव्हा एखादी योजना आपण राबवतो कुठला तरी सप्लायर येतो, तो लोकांना मॅनेज करतो आणि आपला खराब उत्पादन हा लोकांना लादण्याचा प्रयत्न करत असतो आणि अनेक सरकारी योजना अशा पद्धतीने बदनाम होतात। किंबहुना अनेकदा असं लक्षात आलं की एकच स्प्रे किंवा एकच साहित्य वारंवार लोकांमध्ये ट्रान्सफर होतो आणि ती फोटो रेकॉर्डवर दाखवून देखील योजनेमध्ये गैरप्रकार केला जातो। हे सर्व बाब टाळण्यासाठी मी थोडासा अभ्यास केला आणि एक अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत की जो ड्रोन आपण 50 ड्रोनची योजना आता 90% अनुदानावर या ठिकाणी आणलेली आहे। त्याचा फायदा असा होईल की अर्ली इंटरव्हेन्शन झाल्यामुळे जे 4 फवारणी आहे ते कदाचित 2 फवारणीत होऊ शकेल आणि 90% अनुदान देण्यामागचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना एकरी जो फवारणीचा खर्च आहे तो कमीत कमी किती होईल। माझं स्वप्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ड्रोनची सुविधा मिळाली पाहिजे, म्हणून पहिल्यांदा कदाचित या देशात नसेल किंबहुना महाराष्ट्रात नसेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन आपण किमान 70-75 ड्रोन आपण रामटेक भागात या ठिकाणी आणत आहोत आणि त्यातून डायल फॉर ड्रोन म्हणजे ज्यांनी डायल केलं त्याला ड्रोनची सुविधा या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि औषध फवारणी ही AI बेस असल्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यात सहभाग असल्यामुळे आपल्याला पहिलेच कळेल की कुठली बिमारी येत आहे, त्यामुळे वेळेवर पूर्वी आपण औषध फवारणी केल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव देखील या ठिकाणी होणार नाही आणि शेतकऱ्यांचा मोठं नुकसान यात टळेल, त्याचं उत्पादन खर्च कमी होईल। आणि म्हणून जे ड्रोन या ठिकाणी घेतला जाणार आहे त्या ड्रोन उत्तम दर्जाचा व्हावा, त्याचा मॅपिंग व्हावं, त्याचा रेकॉर्ड राहावं, तो ड्रोन परत वापरात येत नाही का एकच ड्रोन याची देखील आपण दक्षता घेतो। त्याच्यामुळे त्याची मॅपिंग आपण करणार आहोत, त्याचा रेकॉर्ड देखील विभागात राहणार आहे लायसन्सिंग अथॉरिटीकडे। या ड्रोनसोबत आपण 4 बॅटरी सेट देत आहोत कारण की बॅटरी ही खराब होते किंवा वापरात येत नाही। अनेकदा बॅटरीच्या अभावामुळे ड्रोनसोबत 4 अतिरिक्त बॅटरी या ठिकाणी देत आहोत। 8 या ठिकाणी आपण प्रोपेलर देखील देत आहोत। वेगवेगळ्या पद्धतीचे फवारणी करता यावी त्यासाठी 3 नोजल देत आहोत, 3 टँक एक्स्ट्रा कंपल्सरी करत आहोत, इन्शुरन्स कंपल्सरी करत आहोत, रिपेअरिंग किट कंपल्सरी करत आहोत। 2 वर्षाचा ॲन्युअल मेंटेनन्स पिरियड देखील आपण त्यात ठेवलेला आहे, म्हणजे ट्रेनिंगच्या सोबत ॲन्युअल मेंटेनन्स देखील आपण करणार आहोत। सीड स्प्रेअर म्हणजे जे बियाणे आहे ते ड्रोनने देखील पेरता येईल गोडे करून, त्याचा प्रयोग मी मागे करून पाहिला, तो देखील आपण करत आहोत। कस्टम बॉक्स फॉर व्हेकल देखील आपण करत आहोत, म्हणजे व्हेकलनी कुठून कुठे ड्रोन नेण्यासाठी कस्टम बॉक्स करण्याची आणि त्यातून डायल फॉर ड्रोन म्हणजे डायल केलं ज्यांनी त्याला ड्रोनची सुविधा मिळावी अशा पद्धतीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या ठिकाणी करत आहोत। मला अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांपासून कमीत कमी पैसे अनुदानावर असलेल्या ड्रोननी घेतले पाहिजे, त्याची SOP आम्ही करत आहोत। आणि ड्रोनची योजना राबवताना ज्यांच्यापासून आपण ड्रोन घेत आहोत त्यांनी या सर्व सुविधा द्याव्या आणि सलाम किसान नावाच्या एका ड्रोनच्या पुरवठादारांनी रामटेकला येऊन ऑफिस उघडलेलं आहे। माझी इच्छा आहे की त्यांचं सप्लाय झाल्यानंतर 2 वर्षाचं मेंटेनन्ससाठी इथंच ऑफिस उघडावं अशा पद्धतीची अट देखील आपण कंपल्सरी केलेली आहे। आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला करायचा आहे। ड्रोन दीदी अशी योजना देखील आपण सरकार या राबवत आहे, परंतु जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे 50 ड्रोन आपण 90% अनुदानावर 10 लाख रुपयेची त्याची पूर्ण किट आहे आणि मार्केटमध्ये खूप जास्त किमतीची आहे। आपण याला निगोशिएट करून हे सर्व साहित्य आणि ॲन्युअल मेंटेनन्स सहित जेवढं मी या ठिकाणी माझ्या भाषणात सांगितलं ते सर्व यात आपण उपलब्ध करून देत आहोत। सर्व FPO शेतकरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण यात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे वेळेपूर्वी औषध फवारणी करून किंवा वेळेवर औषध फवारणी करून
जे रोगराई आहे त्याच्यावर नियंत्रण आपल्याला बसवता येईल आणि हे सर्व करून शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कसं कमी करता येईल त्यासाठी हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर आपण मला द्याव्या. आणि महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प आपण आपल्या भागात करत आहोत आणि मला विश्वास आहे की याची यशोगाथा शेतकऱ्यांच्या सहभागामुळे आणि त्यांनी दिलेल्या योगदानामुळे यात शक्य होईल. आणि मला विश्वास आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जे मजूर मिळत नाही किंवा औषध फवारणी करताना देखील अनेक लोकांचा मृत्यू त्यात होतो, किंबहुना हा ड्रोन 10 मिनिटामध्ये 1 एकर फवारणी करू शकेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त फवारणी करून शेतकऱ्यांना लवकर रिलीफ देता येईल. आणि लवकर रिलीफ दिल्यामुळे जे रोग आहे पिकांवरचा ते देखील कीड नियंत्रण आपल्याला करता येईल. आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे होऊ शकेल. आणि भविष्यात हा मॉडेल यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागात देखील हा मॉडेल आपण रिप्लिकेट करू एवढे या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.